नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मुलांचे व्हॉट्सअपला एवढे मेसेज येत आहे की प्रत्येक मुलाचं दादा एवढे एवढे मार्क्स आले, कोणतं कॉलेज भेटेल? दादा एवढे एवढे मार्क्स आले, कुठलं कॉलेज भेटेल? मला माहिती, मी सुद्धा ह्याच फेस मधून गेलोय की तुम्हाला टेन्शन आलेलं असणार, पण घाबरून जायचं काही कारण नाही. कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या ह्या मार्क्सच्या रेंजमध्ये तुम्हाला कुठलं कॉलेज मिळू शकतं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता जसं की तुम्हाला माहिती आहे, आपल्या महाराष्ट्रातल्या कॉलेजचे 3 टप्प्यात डिव्हिजन होतं. टियर 1 कॉलेज, टियर 2 कॉलेज आणि टियर 3 कॉलेज. तर कुठल्या मुलांना टियर 1 कॉलेज मिळू शकतं, कुठल्या मुलांना टियर 2 कॉलेज मिळू शकतं किंवा कुठल्या मुलांना टियर 3 कॉलेज मिळू शकतं, हे सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपण आता 3 डिव्हिजन करूया. मार्क्सच्या बेसिसवर आपण एक ऍव्हरेज रेंज बघूया की कुठल्या मुलांना कुठल्या लेवलचं कॉलेज मिळू शकतं, कोणतं कॉलेज मिळू शकतं. आता आपण 120 ते 130 प्लस मार्क्सचं डिव्हिजन करूया. म्हणजे 120 130 मार्क्सच्या वर ज्या मुलांना मार्क्स पडले त्यांना ऑब्विसली टियर 1 कॉलेज मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला सीओईपी, व्हीजीटीआय, पीआयसीटी, एसपीआयटी, वालचंद यापैकी एक कॉलेज मिळणार आहे. त्या आता मुलांना प्रश्न पडेल की दादा आम्हाला ह्या मार्कवर तिथं सीएस मिळेल का? तर नाही. सीएस साठी तुमचा कट ऑफ 99.80 99.90 जातो, ज्यासाठी तुम्हाला 140 150 प्लस मार्क लागतात. त्यामुळे तुम्हाला सीएस मिळणार नाही. मी एक तुम्हाला ऍव्हरेज सांगतोय की ह्या कॉलेज तुम्हाला मिळू शकतं. ब्रांचचं आपण कन्सिडर करत नाहीये. जर तुम्ही ब्रांच थोडी कॉम्प्रोमाइज केली तर तुम्हाला टियर 1 कॉलेज मिळणार आहे. आता जर तुम्ही सीएस व आयटी घेतलं तर तुम्हाला टियर 2 कॉलेज मिळतील, जसे की तुमचं डीवाय पाटील अकोर्डी वगैरे, व्हीआयटी वगैरे असले कॉलेज तुम्हाला मिळणार आहे. आता आपण टियर 2 कॉलेज कडे वळूया. म्हणजे ज्या मुलांना 95 ते 110च्या मधात मार्क्स आहे त्या मुलांना टियर 2 कॉलेज मिळणार आहे. टियर 2 कॉलेजमध्ये तुमचे डीवाय पाटील अकोर्डी, त्यानंतर तुमचं व्हीआयटी वगैरे हे असले कॉलेज तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला आता काय बघायचंय की दादा मला जर ह्या मार्क्सवर टियर 2 कॉलेज मिळते तर मला तिथे सीएस वगैरे मिळतंय का? तर मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे मी ब्रांच वाईज नाही तर मी एक ऍव्हरेज सांगतोय की तुम्हाला हे कॉलेज मिळू शकतं. म्हणजे टियर 2 कॉलेज. आता ज्या मुलांना टियर 2 कॉलेजमध्ये सीएसआयटी नाही मिळालं बट त्यांना टेक ब्रांच घ्यायची, त्या मुलांना टियर 3 कॉलेजमध्ये टेक ब्रांच मिळेल. म्हणजे काय? कारण सीएस कडे सर्वांना जायचंय, पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटीज मध्ये तुम्हाला जायचंय. आता काय झालंय, सर्वच महाराष्ट्राच्या मुलांना जर पुणे आणि मुंबई सारख्या सिटीमध्ये जायचं असेल तर मग तिथला कट ऑफ ऑब्विसली वाढणारच आहे. म्हणजे ज्या कॉलेजचा कट ऑफ 2 वर्षांपूर्वी 70-75 जात होता, आज त्याच कॉलेजचा कट ऑफ 80-85-90 पर्यंत जायला लागलाय. त्यामुळे असं झालंय की कट ऑफ वाढल्यामुळे तिथल्या प्लेसमेंट वाढलाय का? तर नाही, तिथल्या प्लेसमेंट वाढलेल्या नाही. सर्व मुलांना सीएसआयटी घ्यायचा असल्यामुळे तिथं तुमचा कट ऑफ हाय जायला लागला. तर दादा मला ह्या रेंज मध्ये मला फक्त सीएसआयटी घ्यायचं आणि मी चांगलं कॉलेज नाही घेतलं तर चालेल का? तर असं नाही. आता जर तुम्ही चांगलं कॉलेज घेतलं नाही तर याचा अर्थ तुम्हाला प्लेसमेंट मिळणार नाही. त्यामुळं ब्रांच एवढी पण तुम्ही डोक्यात ठेवू नका की मला ब्रांच घेऊन तुम्ही एक्स्ट्रीम कॉलेज जर कॉम्प्रोमाइज करत असाल तर हे तर कुठेतरी तुमचं चुकतंय. जर तुम्हाला टियर 2 कॉलेजमध्ये समजा फॉर एक्झाम्पल कोर ब्रांच भेटते आणि तेच जर तुम्ही टेक कडे जायला लागला तर तुम्हाला टियर 3 कॉलेज कडे जावं लागतंय. तर त्यावेळेस तुम्ही कुठला डिसिजन घ्यावा, हा सर्वात तुमचा मेन डिसिजन असतो, ज्यामध्ये बरेचसे मुलं चुकतात. त्यामुळे जर तुम्हाला टियर 3 कॉलेजमध्ये सीएस मिळते जिथं प्लेसमेंटचा एवढा रेशो नाहीये, पण त्याऐवजी तुम्ही जर टियर 2 कॉलेजमध्ये कोर ब्रांच घेतली, ईएनटीसी पर्यंत गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी ह्या कॉलेजपेक्षा जास्त प्लेसमेंट मिळणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे आता आपण 80 85 किंवा 80च्या खालच्या मार्क्स पडलेल्या मुलांकडे बघूया. आता यातल्या भरपूर मुलांना प्रश्न पडलाय की दादा मला आता सीएस मिळेल का? हो, तुम्हाला सीएस मिळेल, बट तुम्हाला सीएस ज्या कॉलेजमध्ये मिळेल ते कॉलेजचं करिक्युलम, तिथली फॅकल्टी, त्यानंतर तिथल्या प्लेसमेंट ह्या एवढ्या चांगल्या नसणार आहे. त्यामुळे मी तरी तुम्हाला ते सजेस्ट करणार नाहीये. त्याऐवजी तुम्ही जर दुसऱ्या 3 कॉलेजमध्ये कोर ब्रांच घेतली किंवा टियर 2 कॉलेजमध्ये पण तुम्हाला थर्ड कॅप पर्यंत कोर ब्रांच भेटण्याची चान्सेस आहेत. त्यामुळे तुम्ही जर ते घेतलं तर तुम्हाला इथल्या सीएस पेक्षा तिकडे तुम्हाला चांगलं प्लेसमेंट भेटणार आहे. तिकडून जर तुम्ही टेक्निकल मध्ये स्विच झाल्यात तर अजून चांगलं प्लेसमेंट भेटणार आहे. हा तुम्हाला विचार करण्याची गरज आहे. आता 40 ते 50 आलेल्या मुलांनी काय करायचं? दादा आम्हाला तर असं पण कोर ब्रांच घेतली तर टियर 3 कॉलेज भेटतंय आणि तर टेक्निकल ब्रांचचा तर विषयच येत नाही पुणे आणि मुंबई सारख्या मेट्रो सिटीज मध्ये, तर आम्ही काय करावं? आता अशामध्ये आपण 2 कॅटेगरी करूयात. ज्या मुलांची फायनान्शियल कंडिशन चांगली, तर तुम्हाला जर फक्त सीएसच घ्यायचंय तर तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन किंवा मॅनेजमेंट कोटा थ्रू ऍडमिशन घेऊ शकतात. पण ज्या मुलांची फायनान्शियल कंडिशन चांगली नाही तर अशा मुलांनी काय करावं?
तर अशा मुलांनी जर तुम्ही पुण्यामध्ये टियर 3 कॉलेजमध्ये जर कोर ब्रांच घेत असाल तर त्यापेक्षा तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज मध्ये जे तुमचं चांगलं कॉलेज आहे तिकडे जर तुम्ही ऍडमिशन घेतलात तर ते तुम्हाला बेटर जाईल, कारण तुमची फायनान्शियल कंडिशनच्या अकॉर्डिंग ते कॉलेज सुद्धा तुम्हाला चांगलं असेल. बट आणि पुण्यामध्ये टियर 3 कॉलेजमध्ये कोर ब्रांच जर घेतली तर तिकडे तुम्हाला प्लेसमेंटचा पण प्रॉब्लेम येईल. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या डिस्ट्रिक्ट मधल्या जर कॉलेजमध्ये प्रेफरन्स दिला तर ते तुम्हाला बेटर जाईल. हा, ज्या मुलांची तुमची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे त्या मुलांनी जर डायरेक्ट ऍडमिशन घेतलं मॅनेजमेंट कोटा थ्रू तर तुम्हाला तिकडून CSIT वगैरे मिळू शकतं. ज्या मुलांना 40 आणि 50 च्या दरम्यान मार्क पडले आहे त्यांचं. आधी सांगितल्याप्रमाणे 120 130च्या पुढे मार्क पडलेल्या मुलांना कुठले कॉलेज मिळतील, त्यानंतर 80 ते 90 100च्या दरम्यान मुलांना कुठले मिळतील हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे ऍडमिशन घेताना तुम्ही आत्ताच विचार करून ऍडमिशन घ्या. म्हणजे असं नाही की तुम्ही आता ऍडमिशन घेतलं पण तुम्ही त्या कॉलेजला जाताना पस्तावताय. असं जर झालं तर तुमच्या फ्युचरच्या प्लेसमेंटवर सर्व त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. आणि हे होऊ नये म्हणून आम्ही तुमच्यासाठी COEP व VGTIच्या स्टुडंटच्या अंडर एक काउन्सिलिंग लॉन्च केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला कुठल्या कॉलेजला कुठली ब्रांच घेतली पाहिजे, कशी घेतली पाहिजे, का घेतली पाहिजे, तिथला प्लेसमेंट किती, तिथली फीस किती, हे सर्व आम्ही तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये सांगणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये एनरोल करायचं असेल, COEP व VGTIच्या स्टुडंटच्या डिटेल मार्गदर्शनाखाली जर तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस हॅसल फ्री करायची असेल तर तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या ऍपच्या लिंकवर क्लिक करून आमचं ऍप डाउनलोड करून त्या थ्रू एनरोल करू शकता. थँक्यू.